प्रदेशाध्यक्ष बदलणार असं 15 नोव्हेंबरला अजितदादा म्हणाले होते। माझ्या वरिष्ठांनाही हे माहिती आहे, पण ते बोलणार नाहीत। जगदंबा शपथ दादा म्हणाले, प्रदेशाध्यक्ष बदलेन, कामाला लागा। रुपाली ठोंबरे पाटलांचा दावा, तटकरेंच्या विरोधात राष्ट्रवादीतून नाराजी। पक्ष ताब्यात घेण्याची लढाई लढण्यापेक्षा तटकरे आणि पटेलांनी पक्ष पद सोडावं। पक्ष संघटनेसाठी मोठेपणा दाखवून दुसऱ्याला संधी द्यायला हवी। सुनील तटकरे आणि पटेलांवरनं रुपाली ठोंबरेंचं मोठं विधान। तटकरेंसोबत वाद नाही, पण प्रदेशाध्यक्ष पद सोडावं, रुपाली ठोंबरेंची भूमिका। दादांच्या संधीवर मोठे झालेले लोक दादांच्या कुटुंबाला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करतायत। उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत, पोस्टमध्ये नेत्यांची नावं घेणं टाळलं। सुनील तटकरेंकडे नावापुरता प्रदेशाध्यक्षपद असल्याचं दिसतंय। तटकरे भाजपसोबत आहेत हे सगळ्यांना आता कळलंय। प्रशांत किशोर सल्लागार म्हणून आल्यास डोईजड होण्याची भाजपला भीती, अंजली दमानी यांचा दावा। सुनेत्रा पवारांना फोन केला पण संपर्क झाला नाही। गुंगी गुडिया टीकेनंतर फोन केल्याचा हर्षवर्धन सपकाळांचा दावा। गुंगी गुडिया टीकेबाबत गैरसमज पसरवला जातोय, सपकाळांचं स्पष्टीकरण। मनोज जरांगे आज धाराशिव दौऱ्यावर। मनोज जरांगे धाराशिवमध्ये संवाद साधणार। सकाळी तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन जरांगे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी रवाना होणार। प्रमाणपत्र रद्द करा म्हणून मंत्री पत्र काढतो। तुमच्या जागा निवडून आल्यामुळे डोक्यात हवा गेलेली आहे। प्रमाणपत्र रद्द करता तर तुमचा माज उतरवतो। मनोज जरांगे यांचा भाजप आणि शिंदेच्या सेनेला इशारा। मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र पडताळणीमध्ये 61 अर्ज अवैध। 15,597 उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र वितरित। जालन्यामध्ये सर्वाधिक 23, नांदेडमध्ये 21 अर्ज नामंजूर। लातूर 7, परभणी 5, छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 अर्ज अवैध। मराठा समाजाला देखील उपवर्गीकरणाद्वारे आरक्षण मिळावं, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात युक्तिवाद। मराठा समाजाला मागास म्हणून स्वतंत्र आरक्षण दिलं जाऊ शकतं, राज्य सरकारकडनं काल हायकोर्टात युक्तिवाद। मोदी भाजपातील एका गटाचे पंतप्रधान। गद्दार खासदारांना मी पाठीशी असं म्हणतात। मोदी आणि फुटीर खासदारांना चहा आणि ब्रेकफास्टला बोलावून आश्वासनं देतात। पंतप्रधान मोदींकडनं कोर्टावर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा संजय राऊतांचा आरोप। पुन्हा पाहुयात बातम्या महाफास्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज IIT दिल्लीत तरुणांना संबोधित करणार। सकाळी 11 वाजता तरुणांना संबोधित करणार। IIT दिल्लीमध्ये दीक्षांत समारंभाला मोदी हजेरी लावणार। विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी कार्यक्रमात काय बोलणार याकडे लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर। नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचं शहांच्या हस्ते उद्घाटन होणार। राज्यातील काही प्रमुख नेत्यांची अनौपचारिक भेट होण्याची शक्यता। राहुल गांधी आज प्रयागराजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। भारतात विद्यार्थ्यांचं काही भविष्य नाही, आपण हे बदलू शकतो। सरकार झुकतं, गरज आहे एकजुटीनं आवाज उठवण्याची, राहुल गांधींचं ट्विट। लोकसभेतील खासदारांसाठी काँग्रेसकडनं व्हीप जारी। सोमवार ते बुधवारपर्यंत लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश। 10, 11 आणि 12 ऑगस्टला लोकसभेत उपस्थित राहण्याचे निर्देश। या काळात डिलिमिटेशन विधेयक मांडण्याची शक्यता। त्याच पार्श्वभूमीवर पक्षानं खासदारांसाठी व्हीप जारी केलाय। अभिजित दिपकेंचं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घेण्याची मागणी। महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। पोलीस अधिकाऱ्याला अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप, आंदोलन करण्याचा इशारा। राज ठाकरे उद्या रायगड दौऱ्यावर। राज ठाकरे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार। माणगावातनं राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात होणार। माणगाव, पेण, पनवेलमधील मनसे कार्यालयाचं उद्घाटन करणार। बातम्या महाफास्ट बघूया। तुकाराम मुंढेंनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची सदिच्छा भेट घेतली। FDAच्या कामकाजाबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती। सुनेत्रा पवारांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना। मुंबई हायकोर्टाकडून FDAच्या कार्यपद्धतीवर नाराजी। FDAची कारवाई म्हणजे डास मारण्यासाठी तलवारीचा वापर। हायकोर्टाची FDAच्या कारवायांवरती टिप्पणी। मुंबईतील सर्व व्यावसायिक आस्थापना बंद करणार का, कोर्टाचा FDAला सवाल। नाशिक शहरातील खड्ड्यांवरनं मुख्यमंत्री फडणवीसांची आज आढावा बैठक। आढावा बैठकीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश। सर्व यंत्रणांच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश। भाजप नेते विजय चौधरी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल। प्रकृती अस्वस्थ असल्याचं कारण देत रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात दाखल केलं। भाजप नेते विजय चौधरी कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी अटकेत।